माझा नंबर आलेला आहे. सध्या मी कोणाच्या मधात बोललेलो नाही आहे. तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर नका ऐकू. काही तर सभागृहाचे नियम आहे की नाही. नावाने ओरडतात आणि आम्ही तो उभं राहू. बोला बोला नाही, संजय तुम्हाला सय्यद, असं वाटत असेल तर आम्ही निघून जाऊ काय. बोला बोला सय्यदजी बोला. हो, आमचे अग्रवाल साहेबांनी जे तुम्हाला प्रश्न विचारलं पहिले त्याचं उत्तर द्या, त्याच्यानंतर मी सुरुवात करतो. हे माझं तुम्हाला मॅडम उत्तर देऊन टाका अग्रवाल साहेबाचं, नंतर मी सुरू करते. उत्तर द्या. मुद्दा आपण जो उपस्थित केला होता तो मी सांगितलेला आहे. 31.2 नुसार एक्झिस्टिंग व्हेकल्स घेऊन कंत्राटदार काम सुरू करणार आहे. एक्झिस्टिंग मॅनपॉवर वापरून काम सुरू होणार आहे. एक्झिस्टिंग म्हणजे तायडे साहेब, एक्झिस्टिंग म्हणजे एका झोनसाठी 4 वाहनं लावले असेल तर 2 झोनसाठी ते 4 वाहनं वापरा का. उपमहापौर जी आप बताइए. झोन क्रमांक 5 चे सन्माननीय स्वीकृत नगरसेवक अग्रवाल साहेब यांना सूचित करतो की झोन क्रमांक 2 आणि झोन क्रमांक 6 मध्ये प्रभाग वाईज जे 6 ॲटो जुने आणि 4 ॲटो कचरा उचलणारे हे त्यांनी हँडओव्हर करून घेतलेले आहे. आणि ते घेऊन ते उद्या आणि तिथले मॅनपॉवर, तिथले सुपरवायझर, ते ऑफिसेस, त्यांचे इम्प्लिमेंट हे सगळं त्यांनी हँडओव्हर करून घेतलं आहे. त्याचं हँडओव्हर झालेलं आहे आणि त्यांचं रिव्हिजनही झाली आहे. आज उद्या सकाळी ते काम सुरू करणार आहेत. हीच माहिती प्रशासनाकडे का नव्हती. ही माहिती प्रशासन का देऊ शकले नाही. टू द पॉइंट उपसभापती महोदयांनी खूप सुंदर माहिती दिली, पण ही माहिती प्रशासनाकडे नव्हती. प्रशासनाने सांगायला पाहिजे. तुम्ही त्यांना कन्फर्मेशन दिलं आहे का सगळ्या गोष्टीचं लेखी. तुम्ही त्याची जबाबदारी घेता का. उद्या समजा आम्ही 10 नगरसेवक मिळून सगळे ॲटो चेक केले तर तुम्ही त्याची जबाबदारी घेता का. दुसरा एक त्याच्यातलाच एक उपप्रश्न आहे मॅडम. तायडे साहेब व्हेकल वगैरे सगळं शीट झालेलं आहे. त्याचं हँडओव्हर लेटरही डिपार्टमेंटने प्रोव्हाइड केलं आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं काम सुरू करायचं कन्फर्मेशन दिलं आहे. उद्या सकाळी काम सुरू होणार आहे. मॅन पॉवर, सुपरवायझर, इम्प्लिमेंट्स, ऑफिसेस सगळं शिफ्ट झालेलं आहे आज. ओके सय्यद राशिद अली. स्वच्छता विभागावर आपण कायदेशीररित्या आधारभूत प्रतिक्रिया केली का कोणार कंपनीबद्दल. आणि तुम्ही त्याचे अटी नियम शर्ती काढले का. आत्ता जे प्रभागामध्ये कार्यरत आहे कर्मचारी, त्यांना आय कार्ड नाही, युनिफॉर्म नाही, कोण आहे, किती आहे, कुठून आले, काय आले, आतंकवादी आहे, कोण आहे, हा मुद्दा का सिरियस घेत नाही तुम्ही असं का बोलत नाही. याच्यावर मला उत्तर पाहिजे. आणि आपल्याला असंविधानिक मीटिंग घ्यायला वेळ आहे. कचऱ्याच्या सिरियस मॅटरवर तुम्हाला मीटिंग घेता येत नाही. त्याच्यावर उडवाउडीचे उत्तर देता आणि जाधव साहेबाला उभं करून देता. गुढाचा गणपती काय आहे हे. सभागृह आहे ना साहेब, हे सभापती महोदय, हे सभागृह आहे का काय. नाही मला याचं उत्तर पाहिजे ना मॅडम, तुम्ही जाधव साहेबाला एवढ्या आता इतके लोकांनी प्रश्न विचारले, त्याचं नेमकं उत्तर काय दिलं मला सांगा. कोणार कंपनी कोणी आणून थोपली, आम्ही तिचा निषेध करतो. आपका प्रश्न बोलिए. सभा आपका प्रश्न क्या है वो बोलिए. हमारा मिशन, एक मिनट बोल ही रहा हूं ना मैं. स्वच्छता के अंदर आपने क्या नियम लागू किए. कोणार्क कंपनी के स्वच्छता के लिए क्या नियम लागू किए. अपने टीपू सुल्तान मार्केट के सामने तुमने एक कोणार्क कंपनी का खोखा खड़ा कर दिया. वहाँ पे कचरा, कई लोगों के किडनियाँ गए, कई लोग कैंसर से पीड़ित है. वो जगह हमको हैंडओवर नहीं करे अभी तक. मिनी पावर हाउस को क्यों नहीं करे, क्यों नहीं हटा अभी तक वहाँ का. क्या हमारा पश्चिम क्षेत्र तुम्हारे को ये दिख रहा है क्या. हमारे को सन्माननीय दिख सदस्य रहा है क्या, ये बता रहा ना मैं. बोलिए, सुनिए हम सब है क्या. सय्यद जी सुनिए. हाँ बोलिए ना. सन्मान्य सदस्य यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा ट्रान्सफर स्टेशनशी संबंधित आहे. शहरामध्ये प्रत्येक झोनमध्ये किमान एक ट्रान्सफर स्टेशन असणं अपेक्षित आहे. आपल्या विकास योजनेमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची तरतूद आज तरी आपल्याला आढळून येत नाही आहे. त्यामुळे मनपाच्या जागा जिथे आहेत तिथे आपण ह्या ट्रान्सफर स्टेशन उभे केलेले आहेत.
प्रत्येक घंटागाडी ही सुकडी कंपोस्ट डेपोवर जाऊ शकत नाही. त्यामुळे तिचं दुय्यम वाहतुकीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला ट्रान्सफर स्टेशन आवश्यक आहे. मॅडम आम्हाला त्या ठिकाणी तो कचरा कंपोस्ट डेपो नको आहे. कसं आहे, त्या बाजूला सगळा रिहायशी एरिया आहे, तिथे लहान मुलं असतात, शाळा आहे, सगळं आहे, मार्केट आहे, आणि तुम्ही त्या ठिकाणी कंपोस्ट डेपो आणून आमच्यावर थोपवला, हे कितपत ठीक आहे मला सांगा तुम्ही. आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करतोय, आमच्यावर केसा लागताय, आम्हाला पोलीस पकडून नेत आहे, आणि तुम्ही आम्हाला त्याच्यानंतर जागा हँडओव्हर करताय. 2 महिने आम्हाला भीक मागताय की 2 महिने राहू द्या. हे काय आहे नेमकं, काय आहे तुम्हाला ते जागा का देत नाही आम्हाला? सबस्टेशनचा जो विषय आहे त्याच्यामध्ये MSCB कार्यालयाशी ती बाब निगडीत आहे. आमचा पाठपुरावा त्यांच्याशी सुरू आहे. परंतु ट्रान्सफर स्टेशन जे आहे ते एका कोपऱ्यामध्ये मनपाच्या जागेमध्ये आपण ते सुरू केलेलं आहे, आणि तिथे कुठलाही उपद्रव निर्माण होत नाही आहे. कारण तिथे आपण रॅम्प कोपऱ्यामध्ये नाही आहे मॅडम, कमर्शियल एरिया आहे, कॉलनी आहे लागून, आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला मैडम 3 हॉस्पिटल है, 4 स्कूलें हैं, उनके बीच में आपने वो कचरे का डेपो बना के रखे हैं. और आपने 2 महीने का टाइम भी मांगा था मैडम उसके लिए, और अभी तक कुछ एक्शन नहीं हुआ. तो क्या हो रहा है उस पर? आपने लेखी में आम्हाला तातडीने ते जागा रिकामी करून द्या, अन्यथा नाहीतर आम्ही येत्या 7 दिवसानंतर आम्ही सभागृहाच्या बाहेर जर सभागृहात जर आमसभा असली तर आम्ही बाहेर बसून बिलकुल आंदोलन करू. आम्हाला बिलकुल ठीक है बिल्कुल मैडम. एक मिनट सभापति महोदय, वो जगह के लिए विद्युत महावितरण को इन्होंने आरक्षित करने के लिए दिया था, और महावितरण यही कहता है कि हम तक अभी तक कोई लेटर पहुंचा नहीं है. तो क्या लेटरबाजी हुई थी? क्या वो जो आंदोलन हुआ था उनके साथ सिर्फ मजाक हुआ था? क्या था? क्या वो जो आंदोलन था वो बेवजह था आंदोलन? महोदय, आपने लेटर दिया था आयुक्त मैडम. सभापति महोदय, मी सुतली प्रभागातून 10 आहे. दिसंबर से 10 जनवरी 10 फरवरी तक के वो काम हो जाएगा, लेकिन 10 मार्च आने वाली है, तीसरा महीना आ गया. ठीक है ना, अभी आपकी तक क्या तसल्ली. उसमें कोई सोल्यूशन नहीं हुआ ना सर? मैडम जी आपसे रिक्वेस्ट है हमारी कि आप वहां पे एक विजिट कीजिए और आप देखिए कि वहां पे 3 हॉस्पिटल है, 4 स्कूलें हैं. हमारे मासूम बच्चे वो कचरे के अड्डों के सामने से जाते हैं, वहां से स्कूल के बच्चे जाते हैं, वहां से फैमिलीज जाती है. वहां पे हमारे यहाँ के बूढ़ी औरतें जो है जो मॉर्निंग वॉक के लिए निकलती थी हर रोज पिछले 5 सालों से, अब वो जब जाते हैं वहां से तो कभी कुत्ता मरा हुआ है, कभी कुछ और मरा हुआ है, कभी कचरे के ढेर पड़े हुए हैं. तो हमारा इलाका पश्चिमी क्षेत्र जो है उसको इससे मुक्त कीजिए. बीचों बीच में आप उसका कचरे का अड्डा मत बनाइए. और आपने स्थायी तौर पे कहा था सर, त्यावर आयुक्त permanent मॅडम कहा आम्हाला था. उत्तर पाहिजे. मैडम आप विजिट दीजिए और समस्या का समाधान कीजिए. मैडम वंदना मड़गे. आपने परमानेंट नहीं बोला था, थोड़े 2 महीने की अध्यक्ष वो महोदय, मांगी थी, डिमांड मांगी थी, 2 महीने की गैप मांगी थी. अध्यक्ष आपने महोदय, हो गया ना, बोल दिए ना, प्लीज उस पे ध्यान बोल दीजिए, दिए ना मैडम, आ रही वरना है. और दोबारा आंदोलन करेंगे. अध्यक्ष महोदय,